च्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या एक गडी बाद 49 धावा. आता 6 बॉल आणि 9 धावांची आवश्यकता. या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर या ओव्हरमध्ये 14 धावा खर्च केलेल्या आहेत. महागडे षटक योगेश भगतचं 6 बॉल 9. सामना संपलेला नाहीये. इथून सुद्धा पलटवार होऊ शकतो गरुडा 11 या टीमचं. जर विकेट प्राप्त केली तीही खास हितेश शेट्टीचे तर इथून कमबॅक होऊ शकतो. आता हितेश शेट्टीला टार्गेट करावा लागेल गरुडा 11 या टीमला, कारण तो आता सामन्याचा अडचण झालाय. विजयाच्या आड मात्र आता भिंतीसारखा उभा आहे मैदानामध्ये. 6 बॉल आणि धावांची गरज आहे. रितेश पालकर वरती आता जबाबदारी दिलेली आहे. सदामामा आता कानमंत्र देतो एक्झॅक्टली आपल्याला काय करायचं आहे, टार्गेट कुठला फलंदाज आपल्याला पाहिजे येणाऱ्या सुरुवातीच्या 2 बॉलवरती, कारण लक्ष आता 6 बॉल 9 धावांची आवश्यकता आहे. व्हॉट अ मॅच. पैसा वसूल सामना प्रेक्षकांचा. या स्पर्धेतला पहिला सामना आता कट टू कट झालाय. मगाशी भगतसिंग लेजंडनं सुद्धा खूप चांगला तो सामना खिचून आणला. त्याच्यामागे सत्यम पाटीलचं मी कौतुक करेन. ते मारलेले 3 षटकार आणि त्याच्यापैकी 4 षटकार, त्याच्यापैकी ते 2 षटकार मारले होते. ते सोपं नाहीये. बॅकफुटला जात असताना एक्स्ट्रा कव्हर आणि पॉइंटच्या डोक्यावरून षटकार मारणं क्रिकेटमध्ये सोपं नाहीये. पूर्ण ताकद झोकावी लागते. टिपिकल वीरेंद्र सेवाग स्टाईल फटके होते. रितेश पालकर बॉलिंग साठी लास्ट ओव्हर मध्ये. पहिलाच बॉल लॉंग ऑफला उडवला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, तो बनलाय तिथे प्रेक्षक आणि बॉल सीमारेषा पलीकडे पाठवलाय. हितेश शेट्टीच्या बॅट मधून येतोय हा उत्तुंग षटकार. 3 धावांची आवश्यकता. सामना खुला झालाय. सामन्याचा एन्काउंटर आता करत असताना हितेश शेट्टी काय बॅटिंग करतोय मैदानामध्ये. त्याच्या बॅट मधून आतापर्यंत 12 बॉल मध्ये 38 धावा आलेल्या आहेत. वड बॅटिंग. क्रिकेटच्या रंगमंचावर रिहर्सल नसते तर तुम्हाला परफॉर्मन्स द्यावा लागतो आणि तो परफॉर्मन्स हितेश शेट्टीचा या मॅच मध्ये सर्व प्रेक्षक पाहत आहेत. जिथे जिद्द असते तिथे नशिबाची गरज भासत नाहीये. तुमच्याकडे जिद्द आहे, चिकाटी आहे, मेहनत आहे तर तुमचं ध्येय तुमच्या खिशामध्ये असेल. हा सांगणारा फटका त्याच्या बॅट मधून लॉंग ऑफ क्लिअर करतोय. 5 बॉल 3 धावांची आवश्यकता. इथून जर विकेट आली तर थोडस कमबॅक होईल आणि इथून जर रन आल्या तर लवकर सामना संपेल. मग चेंडू राखून सामना जिंकू शकतो अष्टविनायक डायमंड टीम, कारण अष्टविनायक डायमंडनं पहिला सामना गमावलाय. स्विच हिटचा प्रयत्न असं म्हणतात ना, विनाशकाली विपरीत बुद्धी. जर बॅकफुटला जाऊन सरळ रेषेमध्ये खेळलं असतं तर तिथं सुद्धा 2 धावा प्राप्त करता आल्या असत्या. परंतु हितेश शेट्टीच्या मनामध्ये काय चाललंय ते आपल्याला ठाऊक नाहीये. 4 बॉल आणि 3 धावांची आवश्यकता. 4 बॉल 3. चार बॉल आणि 3 धावांची आवश्यकता. बॅकफुटला जाऊन हुक केलं बॉलला. क्षेत्ररक्षक आहे, झेल जर घेतला तर मात्रच मॅच. इथे झेल सोडलेला आहे. कॅचेस विन द मॅचेस. हा जर झेल पकडला असता तर मॅच बनली असती, कारण हितेश शेट्टीची विकेट होती. तिथे झेल सोडला, ही मॅच ही सोडलेली आहे असं वाटते, कारण 3 बॉल आणि 1 रनची गरज आहे. सामना भरभरीत झालाय. 3 बॉल 1 रनची गरज. व्हॉट बॅटिंग. बॅकफुटला जाऊन एक चांगला पंच आणि बॉल चाललाय डिपिश बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 रन. चौकार, विजयी चौकार येतो हितेश शेट्टीच्या बॅट मधून आणि हा सामना मात्र जिंकलेला आहे. 9 गडी राखून अष्टविनायक डायमंड टीमनं
पराभूत केलं गरुड 11 या टीमला. वेल प्लेड, अभिनंदन अष्टविनायक डायमंड टीम. आणि या मॅचचा